लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अन्यथा गाढवाची वरात शासनाच्या दारात. निलंगा युवक काँग्रेसचे आंदोलन. निलंगा शहर काँग्रेसच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन सादर. लातूरच्या निलंगा शहरातील विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. त्यात निलंगा शहरातील मान्सूनपूर्व सर्व कामे तात्काळ करण्यात यावीत, संपूर्ण शहरातील नाल्याची सफाई करण्यात यावी, शहरातील खड्डे, मुरुम व कचरे बुजवण्यात यावे, माळी गल्ली, निजामुद्दीन चौक येथील नाल्यावरील धोकादायक खिडक्या नवीन बसवण्यात याव्या, औरंगपुरावर शहरातील ज्या भागातील नाल्यावरील पूल तुटले आहेत ते तात्काळ बांधण्यात यावे, तसेच दत्तनगर ते दादापीर दर्ग्याकडे येथील नाल्या न बांधता नवीन रोड केले असून ते खराब होत असल्याने येथील दोन्ही बाजूच्या नाल्या तात्काळ बांधण्यात यावेत, अशा मागण्या केल्या. सदरील मागण्या येत्या 9 तारखेपर्यंत पूर्ण न झाल्यास 10 तारखेला गाढवाची वरात शासनाच्या दारात हे आंदोलन करण्यात येईल व आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पूर्णपणे शासन जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे. यावेळी युवक तालुका अध्यक्ष मदन बिरादार, शहराध्यक्ष मुजीब सौदागर, बाबा बिबराले, जमील शेख, धनाजी चांदुरे, मुजम्मिल सितारी, जुबेर शेख, शाहनवाज पटेल, मेहमूद शेख, असलम मणियार, सोहेल खादिम, मुझफ्फर पटेल आदी उपस्थित होते. निलंगा शहरातील मूलभूत सुविधांसाठी अनेक वेळेस आंदोलने करण्यात आली, अनेक वेळेस निवेदनं देण्यात आली. त्याच्यातल्या काही मागण्या मान्य झाल्या व काही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आलं. प्रशासन झोपेचं सोंग घेतंय. सध्या निलंगा नगरपालिकेवर प्रशासक नेमलेला आहे. त्याच मागण्यासाठी जवळपास 9-10 मागण्या आहेत. त्यामध्ये धुळे पोलीस स्टेशनजवळील नालीवरच्या खिडक्या असतील, शहरातील खड्डे असतील, मान्सून पूर्व ज्या तयाऱ्या असतात, शहरातल्या नाल्यांची स्वच्छता असेल, शहरातील विविध भागात मुरुम टाकणे असेल, आठवडी बाजारामध्ये ज्या ठिकाणी ग्रामीणमधून नागरिक शेतकरी येतात आठवडी बाजाराला, त्यांना व्यवस्था नाही आहे, त्या ठिकाणी मुरुम कच वगैरे टाकून सगळी व्यवस्था करण्यात यावी. या मागण्यासाठी आज निवेदन दिले आणि पुढे येणाऱ्या 9 तारखेपर्यंत या मागण्या मान्य नाही झाल्या तर नाविलाज प्रशासक नेमलेला असल्यामुळे गाढवाची वरात प्रशासनाच्या दारात हा आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी आमची आहे. प्रशासनाला शेवटची विनंती, येणाऱ्या 9 तारखेपर्यंत आमच्या या सगळ्या मागण्या मान्य करून पूर्तता करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या 10 तारखेला जे आंदोलन करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन.